शुभविवाह या मालिकेच्या 18 जूनच्या भागामध्ये भूमी सांगत असते, वेदांगी तू का तिकडून पळून आलीस अशी? अगं मला तुझ्याशी बोलायचं होतं, तुमची डेट होती ना, तू धावत पळत तिकडून निघून का आलीस? यावरती वेदांगी म्हणते, किती ऍक्टिंग करतेस ग, म्हणजे तू माझ्या आधीच तिकडे पोहोचलीस, मला 9चं टायमिंग सांगितलंस आणि त्या आधीच तू तिकडे पोहोचलीस, तुझी डेट ओळखलीस आणि नंतर मला सांगतेस की तू का नाही आलीस म्हणून. भूमी तू इतकं काहीतरी कपटीपणा करशील ना यावरती माझा खरंच विश्वास नव्हता. भूमी तुझं वागणं मला बिलकुल पटलेलं नाहीये. भूमी म्हणते, अगं असं काय करतेस, मला ते वेटरचा कॉल आला होता, वेटरचा कॉल आला आणि आकाशची तब्येत बिघडले असं त्याने मला सांगितलं आणि म्हणून मी गेले होते तिकडे. वेदांगी तुझा गैरसमज झालाय. वेदांगी म्हणते, गैरसमज झाला होता, आता माझा गैरसमज दूर झालाय. भूमी म्हणते, मी माझ्या आईची शपथ घेते, मी खरं सांगतेय, मला खरंच वेटरचा कॉल आला होता आणि म्हणून मी तिकडे गेले होते. पण वेदांगी एकही काही ऐकून घ्यायला तयार नसते. ती भूमीवरती आरोपवरती आरोप, आरोपवरती आरोप इतकंच करत असते. भूमी म्हणते, अगं मी माझी शपथ घेते. यावरती वेदांगी म्हणते, किती हुशार आहेस ग तू, म्हणजे मेलेल्या आईची शपथ घेऊन, स्वतःची शपथ घेऊन काय सिद्ध करायला निघालेली आहेस? यावरती भूमी म्हणते, मी आकाशची शपथ घेते. वेदांगी म्हणते, खबरदार, माझ्या आकाशची खोटी शपथ घ्यायचा तुला काही अधिकार नाहीये. आकाशची खोटी शपथ तू बिलकुल घेऊ नको. भूमी म्हणते, मी तुला कसं समजवू की मी खोटी शपथ घेतच नाहीये? वेदांगी म्हणते, काहीही समजवू नकोस तुम्हाला, तू जे केलंस ना ते सगळं मी पाहिलेलं आहे. माझ्या आकाशला तू माझ्यापासून लांब नेते आहेस. असं जर तुला करायचं असेल ना तर मला जगायचंच नाहीये. जर माझा आकाश माझा होऊ शकत नसेल तर मी मरून जाणार आहे, मी मरून जाणार असं म्हणत ती मुद्दाम चाकू घेऊन मरणाची ऍक्टिंग करायला लागते आणि आता या सगळ्यामध्ये भूमीला अडकवण्याचा प्रयत्न करते. भूमीला खूप वाईट वाटतं. भूमी म्हणते, वेदांगी वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस, मी तुला खरं सांगते, मी काहीही केलेलं नाहीये. वेदांगी म्हणते, असं असेल ना तर तू मला वचन दे, म्हणजे एका वेळेला मी तुझा जीव वाचवला होता, आठवते तुला की मी तुझा जीव वाचवला होता, त्यावेळेला तू मला म्हटले होतेस की वेदांगी तू जे काही मागशील ना ते मी तुला द्यायला तयार आहे. आज ती वेळ आलेली आहे, मला मी केलेला वचन मला परत पाहिजे आहे. म्हणजे मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे की तू हे घर सोडून निघून जाशील, तू आकाशच्या आयुष्यातून कायमची निघून जाशील. हे वचन आत्ताच्या आत्ता तू मला दे आणि आकाशच्या आयुष्यातून निघून जा, आणि हेच मी तुझ्याकडे मागणं मागते. असं म्हणत वेदांगीने त्या वेळेला केलेल्या उपकाराची परतफेड मागत भूमीला बरोबर ट्रॅप मध्ये अडकवलेलं असतं. भूमी आता या सगळ्याला काही विचार करणार पण तिच्याकडे कोणताही पर्यायच नसतो. त्यामुळे वेदांगीला वचन देऊन भूमी आता हे घर सोडून आपल्या घरी जायला निघते. आपले बॅग पॅक करायला लागते. बॅग पॅक करत असताना तिला आकाश सोबतच्या सगळ्या गोड कडू आठवणी आठवत असतात. पहिल्यांदा होणारी दोघांची भांडणं, त्यानंतर होणारं दोघांचं प्रेम, या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी खूपच अडकलेली असते आणि हे घर सोडून जाणं तिला खूप खूप कठीण जात असतं. पण या गोष्टीला पर्याय नसतो. ती सांगते, टुटू सॉरी, आता मला इथे नाही थांबता येणार. असं म्हणत टुटूला उराशी कवटाळत आपल्या एक एक वस्तू घेत आकाश सोबतच्या आठवणी गोळा करत भूमी जड अंतःकरणाने निघते. इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी एकत्र असतात. आकाश सांगत असतो, भूमी प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस, भूमी प्लीज मला सोडून जाऊ नकोस असं म्हणत तो भूमीचा हात हातामध्ये घेत, भूमी थांब ना, भूमी थांब ना असं म्हणत असतो आणि धाडकन उठतो. आणि धाडकन उठल्यावर ते मात्र आता आकाश घाबरतो. भूमी भूमी कुठे गेलीस तू असं म्हणत तो उठतच असतो. तोपर्यंत तिकडे मानसी येते आणि मानसी म्हणते, भाऊजी हे बघा ताईने हे चिठ्ठी लिहून निघून गेले. यावरती आकाश विचार करतो, काय भूमी चिठ्ठी लिहून निघून गेली, ती गेली तरी कुठे? असं म्हणत आकाश खूप पॅनिक होतो. फटाफट ती चिठ्ठी वाचायला लागतो. त्या चिठ्ठीमध्ये असलेला मजकूर वाचल्यावरती आकाशला जबरदस्त धक्का बसतो. माझ्यामुळे तुझ्या आणि वेदांगीच्या मध्ये ना खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होतोय आणि मला तो प्रॉब्लेम निर्माण व्हायला नको आहे आणि म्हणून फक्त मी हे घर सोडून पुन्हा निघून जाते, मी हा जॉब सोडून सुद्धा निघून जाते. असं भूमीचं लेटर वाचल्यावर आकाशला जबरदस्त धक्का बसतो. आकाश विचार करतो, म्हणजे करायला काय गेलो आणि झालो काय? यावरती मानसी म्हणते, बघा ना आकाश जेजू, हे काय घडलं आपल्यासोबत? यावरती आकाश म्हणतो, माझा प्लॅन उलटा पडलेला आहे. म्हणजे
भूमीला आपल्याबद्दल पॉझिटिव्ह करायला गेलो मी, पण यामुळे माझा प्लॅन बॅकफायर झालेला आहे। भूमी माझ्या आणि इकडे वेदांगीमुळे पॉझिटिव्ह होण्याच्या ऐवजी तिने माझ्या आयुष्यातून निघून जाण्याचा मार्ग स्वीकारला। मला समजायला हवं होतं आधीच की हा प्लॅन वर्कआउट होणार नाही, कारण भूमीसारखी मुलगी कोणाचंही आयुष्य बर्बाद करून स्वतःचं आयुष्य आबाद करणाऱ्यातली नाहीच आहे। मी चुकलो, खरंच मी चुकलो। मी हे करून खूप मोठी चूक केली, पण मला माझी चूक सुधारायला पाहिजे। असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे भूमी परत येईल। आकाशला खूप वाईट वाटतं आणि तो रडत असतो। त्याला आता रडताना पाहून मानसी त्याला समजवत असते, पण आकाश आता लगेचच एक युक्ती करतो आणि लगेच युक्ती करत तो या सगळ्या प्लॅन मध्ये आता मात्र माधवरावांना इन्व्हॉल्व करायचं ठरवतो। माधवराव खूप मोठी आता कमाल करणार असतात। आकाशने फोन केल्यावरती माधवराव प्लॅन सुरू करतात। म्हणजे ज्यावेळेला भूमी बॅग घेऊन दारामध्ये येऊन उभी राहते त्यावेळेला माधवराव आणि आता प्रशांत हे दोघं जण बोलायला लागतात। माधवराव म्हणतात किती झाला हिशोब? प्रशांत म्हणतो बाबा 1200 रुपये। माधवराव म्हणतात म्हणजे इतका सगळा महिन्याचा खर्च जाऊन सुद्धा फक्त आपल्याकडे 1200 रुपये राहिलेले आहेत, आणि मग आपण आकाशरावांचं 6 लाखाचं कर्ज कसं फेडणार? मला आता या सगळ्यामध्ये लाचारी नाही पत्करवत आहे। म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा 1200 रुपये जर राहत असतील तर आकाशरावांचं 6 लाखाचं कर्ज देण्यासाठी किती महिने आणि वर्ष जातील मला हे काही कळत नाहीये। कसं आहे ना, आकाशराव जरी आपल्या 2 मुलींचे भाऊजी असले तरी सुद्धा ते सासरकडची मंडळी आहेत, आणि कधी ना कधीतरी आपल्या मुलींना या सगळ्यामध्ये काहीतरी भोगावं लागणार, काहीतरी सोसावं लागणार, आणि जे मला सहन होणार नाहीये। त्यामुळे आपल्या मुलींना या सगळ्यामध्ये मला काही कमीपणा द्यायचा नाहीये। यावरती मग मात्र प्रशांत म्हणतो बाबा पण ताई आहे ना, ताई आपली आहे की नाही, आणि ताई या सगळ्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढेल, तुम्ही काळजी करू नका। कारण ना या सगळ्यामधून आपल्याला जर कोण वाचवू शकते तर ती फक्त आणि फक्त ताईच आहे। असं म्हटल्यावरती माधवराव म्हणतात हो बरोबर आहे, तू बरोबर म्हणतो आहेस। म्हणजे कसं आहे ना, या सगळ्यामध्ये भूमी आपल्यापेक्षा जास्त कमवते, तिला तिकडे खूप जास्त पगार आहे, आणि त्यामुळे या पगारामध्ये भूमी नक्कीच आपल्याला आता या सगळ्यामध्ये मदत करेल। असं म्हणत माधवरावांचं बोलणं ऐकत असताना भूमी विचार करते अरे बापरे, म्हणजे बाबा काय विचार करतात आणि मी तर नोकरी सोडून आले। भूमी आता पुढचा मागचा कोणताही विचार न करता आत येते। आत आल्यावरती मग माधवराव म्हणतात काय ग भूमी तू आणि इतकी मोठी बॅग घेऊन? यावरती भूमी म्हणते बाबा मी नोकरी सोडले। आता माधवराव रडायला लागतात। भूमी तू नोकरी सोडलीस, आता कसं काय होणार? मला काही कळतच नाहीये। म्हणजे या सगळ्यामध्ये भूमी तुझ्या पगारावरती आमची आशा होती, म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तू जास्त पगार घेतेस आणि आमचं कर्ज फेडण्यासाठी तू मदत करू शकशील याच आशेवरती आम्ही दिवस काढत होतो, पण आज माझी निराशा झाली। आता माधवरावांना तब्येतच बिघडते। मग आता भूमी ताबडतोब पाणी आणण्यासाठी सांगते, आणि आता पाणी आणण्यासाठी सांगितल्यावरती माधवराव म्हणतात भूमी पण तू नोकरी का सोडलीस? मला काही कळतच नाहीये। तुला माहितीये ना आकाशरावांचं 6 लाखाचं कर्ज आपल्याला फेडायचं आहे, आपल्या 2 मुलींच्या तो सासरचा आहे, आणि त्यांचे उपकार आपण किती दिवस घेऊन ठेवायचे? मला न आता ज्या वेळेला मी बरा झालोय, मी जॉब करतोय, त्यावेळेला लोक आपलं अभिनंदन करतात, लोक माझं अभिनंदन करतात, पण ते अभिनंदन मला खूप खोटं वाटतं, कारण ते अभिनंदन हे कुणाचे तरी उपकारावरती असतं। जोपर्यंत मी आकाशरावांचे पैसे देत नाहीये ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही। तोपर्यंत लोक करतात ते अभिनंदन मला न लोकांनी माझ्यावरती उचललेल्या बोटासारखं वाटतं। मला खरंच कळत नाहीये भूमी आता काय करायचं। असं म्हणत माधवराव भूमीला तू नोकरी सोडलीस हे खूप चुकीचं केलंस हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात। हे सगळं आकाशचं आणि आता माधवरावांचं प्लॅनिंग असतं। फायनली माधवराव शेवटचा एक शब्द बोलतात ठीक आहे भूमी, म्हणजे माझी लाचारी माझ्याजवळ, जे काही असेल ते मी निस्तरेन, पण कसं आहे ना तुझ्या मनाने तुला कौल दिलाय ना की तिकडे जॉब करायचा नाही तर तू नको जॉब करू। भूमी म्हणते बाबा मी एक काम करू शकते, मी या सगळ्यामध्ये नवीन जॉब शोधते ना। माधवराव म्हणतात हे बघ तू नवीन जॉब शोधशील तो मिळेपर्यंत आणि इतका चांगला पगार मिळेपर्यंत हे काही शक्य होणार नाही। त्यांचं कर्ज फेडणं हे खूप मोठी प्रायोरिटी आहे। मला अजूनही असं वाटतं की तू नोकरी सोडायला नको होतीस, पण ठीक आहे निर्णय तुझा, मी यापुढे खरंच काही बोलू शकत नाही, पण या लाचारीतून मला बाहेर यायचं आहे। या लाचारीत मला जगायचं नाही, जगून मेल्यासारखं राहायचं नाही। माधवरावांनी इतकं इमोशनल केलेलं असतं की भूमीला आकाशकडे परत जाण्यापासून पर्यायच राहिलेला नसतो।
आता भूमी मनाचा निर्णय घेते आणि आकाशकडे परत यायला निघते. तोपर्यंत इकडे वेदांगीला आकाशने चिठ्ठी दाखवलेली असते. वेदांगी ती चिठ्ठी वाहते आणि तुझ्या आणि वेदांगीच्या आयुष्यामध्ये मला ढवळाढवळ करायची नाहीये म्हणून फक्त मी आता हे घर सोडून निघून जाते. वेदांगी म्हणते आकाश म्हणजे आपला प्लॅन आपल्यावरती बॅकफायर झाला. वेदांगी अचूक ऍक्टिंग करत असते जसं काही आपल्याला माहितीच नाही, पण हे सगळं वेदांगीचंच कारस्थान असतं. रागिणी आणि वेदांगी खूप खुश असतात. त्यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते अय्या म्हणजे आपण करायला काय गेलो. आकाश जिजू आणि भूमिताईला जवळ आणायला गेलो पण हे सगळं उलटच फिरलं. म्हणजे आता पुन्हा आकाश जिजूंना झिरो पासून सगळं सुरू करावं लागणार, पुन्हा पहिल्यापासून सगळं करावं लागणार. मला तर काही कळत नाही. सिच्युएशन इतकी चांगली घडत होती की दोघं जण एकमेकांच्या जवळ येत होते आणि अचूक सगळं चाललं होतं, पण अचानकपणे हे सगळं घडलंय. म्हणजे आता आपलं प्लॅनिंग फिसकटलंय. पुन्हा नव्यापासून सुरुवात करणार, पुन्हा झिरो पासून असं म्हणत पौर्णिमा मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करत असते. आकाशला सांगण्याचा प्रयत्न करत असते की कितीही काही केलंस तरी भूमी तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा काही येणं नाही. त्याच वेळेला आकाश एकदाच आवाज वाढवतो आणि खबरदार असं काहीही होणार नाहीये. भूमी माझ्या आयुष्यामध्ये परत येणार आहे आणि लवकरच येणार आहे असं म्हणत आकाश ठाम विश्वास दाखवतो. कारण त्याने माधवरावांना फोन करून प्लॅन सुद्धा तसाच केलेला असतो. त्याच वेळेला रागिणी म्हणते काय रे आकाश म्हणजे इतकं सगळं घडल्यावरती पण तुला विश्वास आहे का की भूमी परत येईल म्हणून. आकाश म्हणतो हो. आणि इतकंच नाही तर आकाश मागे वळून पाहतो तर समोर त्याला भूमी दिसते. भूमी आकाशकडे परत आलेली असते. आता भूमीला पाहिल्यावरती रागिणी, पौर्णिमा आणि नालायक वेदांगी यांच्या तोंडावरती 12 वाजतात. पण माधवरावांचा स्वाभिमान जपण्यासाठी, माधवरावांचं कर्ज फेडण्यासाठी, या लाचारीतून माधवरावांना बाहेर काढण्यासाठी भूमीने पुन्हा एकदा आता महाजनांच्या घरामध्ये गृहप्रवेश केलेला असतो. भूमी आकाशकडे पाहते, आकाश भूमीकडे पाहतो. दोघं एकमेकांकडे पाहतच राहतात आणि आता या नात्याला पुन्हा नवीन बहर आलेला असतो. दोघं एकमेकांकडे आनंदाने पाहत असतात. घरातले सगळे मंडळी खुश असतात. पण इकडे त्या खुशीमध्ये म्हणजे दुधामध्ये मिठाचा खडा पडावा आणि दूध खराब व्हावं तसं आता एक घटना घडणार असते. भूमी आकाशला घेऊन माधवरावांच्या घरी आलेली असते आणि माधवराव म्हणतात काय ग भूमी काय इकडे बरं सगळ्यांना आम्हाला बोलवलेलं आहेस. यावरती भूमी म्हणते बाबा थांबा समजेल तुम्हाला. आणि त्याच वेळेला भानुशाली वकील येतात. भानुशाली वकील आल्यावरती भानुशाली वकील म्हणतात भूमीने मला इकडे बोलवले ना म्हणून मी इकडे आलेलो आहे. माधवराव म्हणतात काय ग भूमी काय तुझ्या मनामध्ये. भूमी सांगते बाबा मी तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलेलं आहे कारण मला तुम्हाला सगळ्यांना महत्वाचा निर्णय सांगायचा आहे. माधवराव म्हणतात निर्णय आणि आता कसला निर्णय. यावरती भूमी म्हणते मी ना भानुशाली सरांसोबत लग्न करायचं ठरवलंय. मी भावी पार्टनर म्हणून भानुशाली सरांची निवड केलेली आहे. हे ऐकल्यावरती आकाशच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे भूमीने महाजनांच्या घरात तर नोकरी पुन्हा स्वीकारलेली असते पण वेदांगीला संशय येऊ नये, वेदांगीला वाईट वाटू नये, आकाशबद्दल तिचं प्रेम कमी होऊ नये यासाठी भूमीने भानुशालींसोबत लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. आणि हा निर्णय ऐकल्यावरती आकाश सोबतच आता मात्र इकडे धक्का बसतो. तो म्हणजे माधवरावांना. या सगळ्यामधून माधवराव भूमीला कसं बाहेर काढणार, भानुशालींचा खरा चेहरा कसा समोर आणणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.